चोपडा महसूल विभागाच्या पुढाकाराने सेवा पंधरवड्याचं आयोजन। चोपड्यात 3 टप्प्यात सेवा पंधरवडा साजरा होणार। तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मार्गदर्शनातून चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। सेवा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपिता महात्मा गांधी जन्मदिवस निमित्ताने महसूल विभागाचे विशेष उपक्रम। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने महसूल विभाग सेवा पंधरवड्यात नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी खालील महत्त्वाची कामे हाती घेणार आहे। थकबाकी मुक्ती मोहीम 13 सप्टेंबर रोजी लोक अदालतीतील थकबाकी प्रकरणे निकाली काढली जाणार। जिवंत सातबारा मृत व्यक्तींची नावे वगळणे, वारसांची नोंदणी व स्त्रियांचे समसमान हक्क नोंदवणे। सर्व प्रकरणे 2 ऑक्टोबर पूर्वी निकाली। जिवंत रेशन कार्ड मृत व अपात्रांची नावे वगळणे, अपंग, आदिवासी व वंचित घटकांचा समावेश करणे। शेत सुलभ योजना, तुकडेबंदी कायदा 1947 सर्व प्रकरणांची तपासणी करून 7/12 अद्ययावत करणे। पाणंद रस्त्याची नोंद, गावातील पायवाटे रस्त्याची नोंदणी, ग्रामसभेत सामाजिक लेखापरीक्षण, दफनभूमी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवणे। छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर, प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे आयोजित। शेतकरी आत्महत्या, पीडित कुटुंबे, पेन्शन, आर्थिक सहाय्य व शासन योजनांचा लाभ। महाविद्यालयीन शिबिरे, जात, उत्पन्न, रहिवासी दाखले वितरित। जमीन रूपांतर, वर्ग 2 ते वर्ग 1 सर्व प्रकरणे 2 ऑक्टोबर पूर्वी निकाली। सामाजिक आर्थिक सहाय्यक योजना, बेघर, अनाथ, झोपडपट्टीतील व वंचित कुटुंबांना मदत। या सेवा पंधरवड्याचा उद्देश नागरिकांच्या दारापर्यंत शासन सेवा पोहोचवणे आणि थेट दिलासा देणे। नागरिकांना आव्हान, आपण सर्वांनी या सेवेचा लाभ अवश्य घ्यावा असं आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। महाराज सभेअंतर्गत राष्ट्रीय नेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये महसूल विभाग सेवा पंधरवडा राबवित आहे। या अंतर्गत 3 टप्प्यांमध्ये विविध योजनांची आपण अंमलबजावणी करणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये पांढर रस्ते संदर्भात उपक्रम आयोजित करण्यात येतील। यामध्ये गाव नकाशावर असलेले रस्ते, गाव नकाशावर नसलेले रस्ते यांचं सर्वेक्षण करणे, रस्त्यांचं सीमांकन करणे आणि त्यानुसार नकाशामध्ये आवश्यक दुरुस्ती करणे असा हा उपक्रम असणार आहे। ज्या माध्यमातून जे काही रस्ते आहेत त्यांना क्रमांक दिल्या गेल्यामुळे एक असेट तयार होतील। तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या योजनेमध्ये जे बेघर कुटुंब आहे अशा कुटुंबासाठी ग्रामपंचायत स्तरावर शासकीय जागा शोधून त्यांना ती जागा प्रदान केली जाणार आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्णमध्ये माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या संदेशानुसार जिवंत सातबारा, जिवंत रेशन कार्ड, संजय गांधी लाभार्थी यांना लाभ देणे, शिधापत्रिका जे काही नवीन देणे, दुरुस्ती करणे यासोबतच इतर जे काही महसूल विभागातील जे काही अनेक उपक्रम त्या ठिकाणी आपण राबवणार आहोत। आणि ह्या संपूर्ण पंधरवड्यामध्ये नागरी क्षेत्रामध्ये म्हणजे चोपडा शहरामध्ये एक भव्य आपण शिबिर आयोजित करणार असून त्या ठिकाणी सुमारे 1000 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष जागेवर लाभ देण्याचं आपलं नियोजन आहे। महसूल विभाग सातत्यानं वर्षभरात विविध उपक्रम राबवत असून त्याची जो काय म्हणतो शिखर या सेवा पंधरवड्यात आपण गाठणार आहोत। आपल्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना आम्ही आवाहन करतो की ज्या ठिकाणी रस्ते वापस सुरू आहे मात्र नकाशावर नाही किंवा त्याचं कुठलेही अभिलेख तयार झालेले नाही अशा ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी संमतीपत्रक तलाठी यांच्याकडे जमा करावं, जेणेकरून पुढील कारवाई तलाठी यांना करणे सुलभ होईल। त्यासोबतच जी काही बेघर कुटुंब आहेत यांनी देखील आपापली नावनोंदणी संबंधित ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे दिले, जेणेकरून संपूर्ण गावाचा एकूण ताळमेळ घेऊन किती लाभार्थी यांना आपल्याला घरकुलासाठी जागा आवश्यक आहे हे आम्हाला अधोरेखित करता येईल। आणि इतर ज्या काही योजना आहेत, जिवंत सातबारा असू द्या, जिवंत रेशन कार्ड असू द्या, संजय गांधीच्या योजना असू द्या, आपण नजीकच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधून आपल्या योजनांचा कसा आपल्याला लाभ घेता येईल याची आपण निश्चिती करावी।